दरवाजाच्या मागे लपून मी थरथर कापत होते. बाहेर पोर्चमधून येणारे आवाज माझ्या कानात वितळलेल्या आरशासारखे घुमत होते. माझे काळीज धस्स होत होते. बाहेर ऐकलेली गोष्ट माझे प्राण घेण्यासाठी पुरेशी होती. माझी स्वतःची आई माझ्यासोबत असं कसं करू शकते? मला काही विश्वासच बसत नव्हता. मी डोळे चोळत आणि कानात बोटे घालत पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न केला, पण सत्य तेच होते जे काही वेळापूर्वी ऐकले होते. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा बनून वाहू लागले. मी तिथेच गेटजवळ बसले. माझी आई म्हणत होती, "ठीक आहे साहेब, आपण उद्या किंवा परवा या आणि माझ्या मुलीला घेऊन जा. आम्ही आपले नोकर आहोत साहेब. आपला हुकूम डोक्यावर. आपण जसे सांगाल तसेच होईल. आपल्यासाठी प्राणसुद्धा देऊ. माझी मुलगी काय वस्तू आहे?" जमीनदार साहेबांचा मोठा मुलगा अंकुर प्रताप आपल्या मिशांना ताव देत चेहऱ्यावर एक स्मित आणून घराबाहेर निघून गेला. त्याच्या हसण्याने माझे विश्वास उलटपालट केले. मी घाबरून थरथर कापत होते. छोटे साहेब अंकुर प्रताप बाहेर जाताच माझ्या आईने मला हाक मारली. "गौरी, कुठे आहेस तू? लवकर बाहेर ये. तुझ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे." माझ्या पायात काहीच शक्ती उरली नव्हती. मी कशी बाहेर जाऊ? जी मला मृत्यूची बातमी देत होती तीच गोष्ट माझ्या आईला आनंदाची वाटत होती. जेव्हा मी खोलीतून बाहेर आले नाही तेव्हा आई स्वतःच खोलीत आली. मला जमिनीवर बसलेले पाहून ती घाबरली आणि म्हणाली, "गौरी, काय झाले?" ती मला थांबवू इच्छित होती, पण मी तिला दूर ढकलले. मी रडत म्हणाले, "तुम्ही माझी खरी आई असूच शकत नाही. कोणतीही खरी आई आपल्या मुलीवर असा अत्याचार करू शकत नाही. तुम्ही सगळं जाणून बुजून माझे नशीब अंकुर प्रतापसोबत बांधून दिले." माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. आई म्हणाली, "गौरी, तू उगाच त्रास करून घेत आहेस. छोटे साहेब खूप चांगले आहेत. तुला राणी बनवून ठेवतील." मी तडफडून म्हणाले, "जसं त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला राणी बनवून ठेवलंय तसंच मला ठेवतील. आहे ना आई?" माझे बोलणे ऐकून आईने नजर चोरली. माझ्या ओठांवर आलेली तक्रार तिथेच मेली. मी माझे डोके गुडघ्यात लपवले. आईने माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "गौरी, ती स्त्री त्यांना मूल देऊ शकत नाही. त्यामुळे तिचे काही महत्त्व नाही. तू त्यांना मूल देशील. त्यांचे घर आणि मनावर राज्य करशील." मी तुटलेल्या मनाने म्हणाले, "माझे एवढेच महत्त्व आहे का की मी फक्त त्यांची संतती निर्माण करण्यासाठी आहे? याशिवाय मी त्यांच्या दृष्टीने काय आहे? फक्त एक दासी? माझे मन, माझ्या भावना यांना काहीच किंमत नाही का? मला पण हवं आहे की कोणी मला मनापासून प्रेम करावं, माझा सन्मान करावा. फक्त आपल्या गरजांसाठी मला स्वीकारू नये." आईने समजावत म्हणाली, "गौरी, कशा गोष्टी बोलते आहेस तू? तुला माहीत आहे ना, आपण मालकांच्या कृपेवर जगतोय. जर मालकांनी नोकरीवरून काढून टाकले तर आपण काय करू? तुझ्या लहान भावंडांना आणि तुला कुठून खाऊ घालू? तुझ्या आजारी बाबांमध्ये आता एवढी ताकद नाही की आपल्या खर्चाचे ओझे उचलू शकतील. आणि हे प्रेम-वेमचं बोलणं फक्त गोष्टी आणि कथांमध्ये चांगले वाटते. खऱ्या जीवनात जेव्हा पोटाची आग लागते तेव्हा या गोष्टींचा काहीच उपयोग नसतो. रोजीरोटी मिळवणे हीच खरी गरज आहे." आईने सांगितले, "गौरी, तू असंच उगाच चिंतित होते आहेस. प्रेम काही गरजेचे नसते. छोटे साहेब अंकुर प्रतापसोबत तू सुखी आयुष्य जगशील. तिथे तुला चांगले खायला प्यायला मिळेल, चांगले कपडे मिळतील. जसं तू आपले संपूर्ण आयुष्य अश्रूंमध्ये आणि तडफडत घालवले आहेस, तिथे तू राणीसारखी राहशील. आणि प्रेमाची काळजी करू नकोस. लग्नानंतर पती-पत्नीच्या मध्ये एक असं खास नाते तयार होते की प्रेम आपोआपच जन्म घेते. आता हे रडणं बडबडणं बंद कर आणि स्वतःला या लग्नासाठी तयार कर. 2 दिवसांनी छोटे साहेब येतील, सगळं व्यवस्था करतील आणि तुला पत्नी म्हणून घेऊन जातील. अरे, माझ्या डोक्यावरचे एक मोठे ओझे उतरून जाईल. तुला माहीत नाही, तुझ्या काळजीत दिवस रात्र तडफडत असते." असं म्हणत आई खोलीतून निघून गेली आणि मी शांतपणे अश्रू ढाळत राहिले. माझ्या डोळ्यांसमोर अंकुर प्रतापचा चेहरा फिरू लागला. त्याचे गोरेपान रंग, घनदाट मिशा ज्या त्याला आणखी रुबाबदार बनवतात, उंच कद, रुंद छाती, मजबूत शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर नेहमी असणारी रागाची छटा. त्याला पाहूनच माझे मन भीतीने थरथरत असे. त्याच्यासमोर फक्त जाऊन उभं राहिले तरी मी घाबरून जात असे. मग त्याच्या आयुष्यात कायमचे सामील होणे कसे शक्य होते? मी शांतपणे बिछाण्यावर जाऊन पडले. माझे मन फक्त हवेली आणि अंकुर प्रताप यांच्यातच अडकले होते. बाबा आजारी होते आणि त्यांना काही कामधंदा नव्हता. माझी आई हवेलीमध्ये जाऊन तिथे काम करत असे आणि घराचा खर्च चालवत होती. माझ्यापेक्षा लहान 2 बहिणी आणि एक भाऊ होता. मी घरातली मोठी होते म्हणून आईसोबत नेहमी हवेलीला जायचे. आई पण काम करताना थकून जायची, त्यामुळे मी तिची मदत करण्यासाठी तिथे जायची. सकाळपासून दुपारपर्यंत शाळा आणि मग दुपारनंतर हवेली. हवेलीतले सगळे लोक खूप चांगले होते, फक्त छोटे साहेब अंकुर प्रताप सोडून. अंकुर प्रताप आपल्या आईबाबांचे सगळ्यात छोटे आणि लाडके मूल होते. त्यांचा एक मोठा भाऊही होता. हवेलीतील सगळ्यात मोठ्या मालकीण म्हणजे अंकुरची आजी तिथे राहत होत्या आणि त्यांना आपल्या नातवावर खूप प्रेम होते. अंकुरचे लग्न होऊन जवळजवळ 3 वर्ष झाली होती, पण त्यांना मूलबाळ नव्हते.
डॉक्टरांकडून तपासणी केल्यावर कळाले की अंकुरची पत्नी वैशाली कधीही आई बनू शकत नाही. अंकुरने मनातून स्वीकारले होते की त्याला कधीही पितृपदाचा आनंद मिळणार नाही आणि त्याने या सत्याशी तडजोड केली होती. पण वैशाली खूपच तेजस्वी आणि हट्टीबाई होती. ती सगळा दोष अंकुरवर टाकत असे की मूल न होण्याचे कारण तोच आहे, ती नाही. ती डॉक्टरांच्या अहवालालाही चुकीचे ठरवत असे. रोज त्यांच्या दोघांमध्ये भांडणं होतच असत. इकडे अंकुरची आजी तिच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसात होती. एक दिवस तिने अंकुरला जवळ बोलावून म्हणाली, अंकुर, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. आजी म्हणाली, अंकुर, मला तुझ्या मुलाचे तोंड पाहून मरायचे आहे. ही बाई तुला कधीही मूल देऊ शकणार नाही. दुसरं लग्न कर. अंकुरला आपल्या आजीवर खूप प्रेम होते, त्यामुळे त्याने तिच्या शेवटच्या इच्छेचा मान राखून दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या गोष्टी मला आईकडूनच कळाल्या होत्या, पण मला माहीत नव्हते की अंकुर दुसरं लग्न माझ्याशी करायची इच्छा व्यक्त करेल. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असती जर अंकुर अविवाहित असता आणि मी त्याचा भयंकर स्वभाव पाहिला नसता. अंकुर अत्यंत रागीट माणूस होता. त्याच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांमध्ये नेहमीच राग असायचा. एकदा मी त्याची विकृत वागणूक स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. आईने मला दुधाचा ग्लास घेऊन छोटे साहेब अंकुरच्या खोलीत पाठवले होते. मी नकार देत होते, पण आईने आग्रह केला म्हणून मला जावे लागले. दरवाजा थोडासा उघडाच होता. मी थोडे ठोकले, पण आतून काही आवाज आला नाही. मी हलकेच दरवाजा उघडून आत गेले. खोलीच्या आत एक दुसरा दरवाजा होता, जो ड्रेसिंग रूमचा होता. तिथून मला अंकुरची पत्नी वैशालीचा आवाज ऐकू आला. ती म्हणत होती, मला सोडून द्या. काय करत आहात? मला त्रास होतोय. माझे काडीच धस्स झाले होते. मला तिथून पळायचे होते, पण का कोण जाणे. माझे पाय तिथंच थांबले. मला जाणून घ्यायचे होते की आत काय चालले आहे. मी हलकेच पडदा बाजूला केला आणि माझे रक्त गोठले. छोटे साहेब अंकुरने आपल्या पत्नी वैशालीला घट्ट पकडून ठेवलेले होते. एका हाताने तिचा कमरेला पकडले होते आणि दुसऱ्या हाताने तिचे तोंड दाबले होते. वैशाली दोन्ही हातांनी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. अंकुरच्या डोळ्यांतून रागाची ज्वाला फुटत होती. त्याने आणखी जोरात वैशालीला धरले आणि रागात म्हणाला, माझ्या मर्दानगीवर बोट ठेवतेस? आज तुला दाखवतो माझी मर्दानगी काय आहे. यानंतर कधीच माझ्या मर्दानगीवर प्रश्न उचलणार नाहीस. हे म्हणत त्याने वैशालीला दूर ढकलले आणि आपली शर्टची बटन उघडायला सुरुवात केली. त्यापुढचे मी काहीच पाहू शकले नाही. मी लगेच खोलीबाहेर पळाले, पण जाताना वैशालीच्या स्पुंदण्याचा आवाज ऐकू येत होता. पुढचे 2 दिवस वैशाली खोलीतून बाहेर आलीच नाही. जेव्हा दुसऱ्या दिवशी मी पुन्हा दूध द्यायला गेले, तेव्हा मी पाहिले की वैशालीच्या गालांवर आणि ओठांवर अंकुरच्या राग आणि वेड्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. हे सगळं आठवताच माझा आत्मा थरथरू लागला. मी कसं अशा माणसासोबत आयुष्य घालवू शकणार होते? वैशाली तरी त्याच्याशी समतोल होती. मी तर एक नोकराच्या मुलीची मुलगी होती. माझे अंकुरसमोर काय हैसियत होती? त्याने मला मुंगीप्रमाणे चिरडून टाकले असते. मी नाजूक, कमकुवत आणि तो उंच, ताकदवान, धोकादायक माणूस. त्याच्यासमोर मी किती वेळ तग धरू शकणार होते? माझे वयही फक्त 18 वर्ष होते, पण माझ्या आईला असे वाटत होते की जणू माझ्या लग्नाचे वय संपत चालले. काही स्थळं येत होती, पण सगळी आमच्यासारख्या गरीब घरातूनच. जर अंकुर प्रतापचे माझ्यासाठी स्थळ आले नसते, तर माझ्या आईने आनंदाने मला कोणत्याही गरीब घरात लग्न लावून दिले असते. मला यात काहीही आक्षेप नव्हता, कारण ते लोक माझ्या भावना तरी समजले असते. ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्याशी लग्न करत नसते, तर माझा सन्मान केला असता, माझ्यावर प्रेम केले असते. पण अंकुर, त्याने मला फक्त आपल्या वेड्याचे बळी बनवले असते आणि मग मूल जन्माला घालून मला कचऱ्याप्रमाणे टाकून दिले असते. हाच विचार करून माझे हृदय फाटून येत होते आणि मी पूर्ण रात्र झोपू शकले नाही. माझ्या डोळ्यांतून रडून रडून पाणी सुटले होते. अंकुरला 2 दिवसही धीर नव्हता. तो दुसऱ्याच दिवशी लग्नाची सगळी तयारी करून माझ्या घरी आला. मी माझ्या आईकडे खूप विनवण्या केल्या, गयावया केल्या, पण आईने माझे एकही ऐकले नाही. तिने मला पंडितजींसमोर बसवले. मी रडत रडत माझ्या डोळ्यांनी अंकुरकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता, फक्त तेच भाव जे त्याच्या चेहऱ्यावर कायम असते, रागाचे भाव. फक्त एका क्षणासाठी आमच्या नजरा भिडल्या आणि माझे हृदय धडधडू लागले. त्याच्या नजरेत काय होते हे मला समजले नाही, पण मला नजर खाली करायला भाग पडले. भीतीपोटी मी पटकन नजर खाली केली. पंडितजी जसे जसे लग्नाचे मंत्र उच्चारत होते, माझा श्वास अडखडत होता. आणि जेव्हा अंकुरने माझ्या भांगात कुंकू भरले, तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू गोतभर पसरले. नंतर जेव्हा त्याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले, तेव्हा त्याच्या हातांच्या स्पर्शाने माझे संपूर्ण शरीर थरथरले. मी माझे डोळे घट्ट बंद केले होते. जेव्हा अंकुर मला घेऊन हवेलीला गेला, तिथेही संकट माझी वाट पाहत होते. हवेलीच्या दारात पाऊल ठेवल्याबरोबर वैशाली वादळासारखी माझ्याकडे झेपावली. तिने माझे केस घट्ट धरले आणि जोरात झटके देत रागात ओरडली, तू राक्षसी! ज्या घरात तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे पोट भरले जात होते, तू त्याच घरावर नजर ठेवलीस. तू माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतलास. मी तुला सोडणार नाही.
अशी शिक्षा देईन की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. मग तिने जोरात एक थप्पड माझ्या गालावर मारली. मागे उभा असलेला अंकुर हे सगळं पाहत होता, पण त्याने काहीही म्हटले नाही. वैशालीचा राग थप्पड मारून कमी झाला नाही. तिने माझे डोके भिंतीवर आपटायचा प्रयत्न केला. मी भीतीने डोळे घट्ट मिटले, पण माझे डोके भिंतीवर आपटले नाही. तर एका मौशार गोष्टीला लागले. तेव्हा मी डोळे उघडले, पाहिले तर अंकुरने भिंतीवर आपला हात ठेवला होता, जेणेकरून माझे डोके भिंतीवर आपटणार नाही. जर त्याने आपला हात ठेवला नसता तर माझे डोके फुटले असते. वैशालीने रागाने मोठ्या डोळ्यांनी अंकुरकडे पाहिले आणि ओरडली, तू खूप चुकला आहेस अंकुर. एकतर ह्या मुलीला माझी सौत बनवलंस आणि वरून आता तिचे संरक्षणही करत आहेस. मला माझा राग तिच्यावर काढायचा आहे. माझ्या रस्त्यातून बाजूला हो. तिने पुन्हा हात उचलला, पण अंकुरने तिला थांबवले आणि गंभीर आवाजात म्हणाला, खूप झाले वैशाली. तू स्वतःची इज्जत आणि स्थान घालवून बसत आहेस. तू या घराची खानदानी सून आहेस. तुझे स्थान कोणी घेऊ शकत नाही. आणि ही मुलगी, ही फक्त या घरात मूल जन्माला घालण्यासाठी आलेली आहे. जेव्हा हे मूल जन्माला येईल, मी हिला सोडून देईल. अंकुरचे हे बोलणे ऐकून वैशालीचा चेहरा थोडा नरम झाला, पण माझ्या मनात मात्र एक वादळ उठले. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अंकुरने नोकराणीला सांगितले, चंपा, हिला माझ्या खोलीत घेऊन जा. हे ऐकताच वैशाली पुन्हा उग्र झाली आणि म्हणाली, सावध राहा. हिला तुम्ही आमच्या खोलीत नेऊ नका. ती खोली माझी आणि तुमची आहे. अंकुरने विचार करत म्हणाला, चंपा, हिला वरच्या खोलीत घेऊन जा. आणि हो, वरच्या खोलीची नीट साफसफाई करून घे. चंपाने माझा हात धरला आणि मला वर घेऊन गेली. खोलीत पोहोचल्यावर मी बिछाण्यावर बसले आणि रडू लागले. चंपा साफसफाई करत राहिली, पण मध्येच मध्ये मला बघत राहिली. अखेर ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, गौरी, तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. रडून स्वतःला कमकुवत करून घेऊ नकोस. देवाची मर्जी समजून सगळं स्वीकार कर. आणि तसंही लहानसाहेब वाईट नाहीत, फक्त रागाच्या स्वभावाचे आहेत. मी अश्रू पुसत म्हणाले, ताई, मला सगळ्यात जास्त याचंच वाईट वाटतंय की माझे कुठलेही अस्तित्व नाही. मला फक्त मूल जन्माला घालण्यासाठी या घरात आणलंय. जेव्हा मूल होईल तेव्हा हे लोक मला सोडून देतील. मग माझे काय होईल? तिने माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हटले, असा काही विचार करू नकोस. मूल हे असे बंधन असते जे नवरा बायकोच्या नात्याला आणखी घट्ट करते. आणि होऊ शकते लहान साहेबांच्या मनात तुझ्यासाठी प्रेमसुद्धा जागृत होईल. चंपाच्या शब्दांनी मला थोडा दिलासा मिळाला, पण माझे मन अजूनही अस्वस्थ होते. आज माझा मधुचंद्र होता आणि मला माहीत होते की अंकुर कधीही खोलीत येऊ शकतो. मी घाबरून थरथरत होते. माझ्या डोळ्यासमोर तेच दृश्य फिरू लागले जेव्हा मी अंकुरला वैशालीसोबत पाहिले होते. तेव्हाच दरवाजावर हलका आवाज झाला. माझे हृदय जोरात धडकू लागले. अंकुर खोलीत आला आणि दरवाजा आतून बंद केला. त्याने आपला कोट काढून हँगरवर टांगला आणि मग घड्याळ आणि अंगठी काढली. त्यानंतर तो माझ्याजवळ येऊन बसला. काही क्षण मला बघत राहिला आणि मग हळूच म्हणाला, जा, फ्रेश होऊन ये. मी काहीही न बोलता पटकन वॉशरूममध्ये गेले. न्हाल्यानंतर मी वॉशरूममध्ये आधीपासून टांगलेला एक सैलसोटा सूट घालून बाहेर आले. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा पाहिले की अंकुर बेडला टेकून बसला होता, जणू माझीच वाट पाहत होता. मी थोडी लांब उभी राहून माझे बोट मुरडू लागले. तो म्हणाला, आत्ता काय झाले? इथे ये, माझ्याजवळ. मी हळूहळू त्याच्याजवळ आले, पण बेडवर बसले नाही. त्याने एकदम त्याच्याकडे खेचले. त्याच्या इतक्या जवळ येण्याने माझे हृदय जोरात धडकू लागले. घाबरून मी पुन्हा उठून उभी राहिले. माझी ही हालचाल पाहून अंकुरच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने रागाने विचारले, काय झाले? असं का वागत आहेस? मी घाबरलेल्या आवाजात म्हणाले, मला भीती वाटते. प्लीज हे सगळं करू नका. अंकुरने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, कशाची भीती वाटते तुला? आपण पती पत्नी आहोत. आज आपली सुहागरात आहे. यात घाबरण्यासारखे काय आहे? असं म्हणत त्याने माझा हात पुन्हा ओढला आणि यावेळी मी त्याच्या छातीकडे जाऊन धडकले. पुढच्या क्षणी त्याने मला आपल्या मिठीत घट्ट पकडले. मी त्याच्या मिठीत धडपडू लागले आणि बरेच प्रयत्न करू लागले. प्लीज मला थोडा वेळ द्या, फक्त 8 दिवसांचा वेळ द्या. पण अंकुर प्रेमाच्या धुंदीत बुडालेला होता. त्याने माझ्या कानात हळूच म्हणाला, जे घडत आहे ते होऊ दे. मला लवकरात लवकर मूल हवंय आणि यासाठी हे सगळं आवश्यक आहे. हे म्हणत त्याने हळूहळू आपल्या मर्यादा ओलांडायला सुरुवात केली. मी घाबरून थरथरत होते, पण जे झाले ते पाहून मी थक्क झाले. अंकुरने मला अजिबात त्रास दिला नाही. मी विचार करत होते की आपल्या धुंदीत तो मला तसाच त्रास देईल जसा त्याने वैशालीला दिला होता. पण असं काहीच झाले नाही. त्याने खूप प्रेमाने माझ्याशी वागले, खूप नजाकतीने मला सावरले. त्याच्या या प्रेमाने मला हादरवून टाकले. मी स्वतःला पूर्णपणे त्याच्या हवाली करून टाकले. ही रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर रात्र ठरली. पुढे काय होईल या विचाराने माझे हृदय आणखी जोरात धडकू लागले. पण त्या क्षणी मी फक्त त्याच्या प्रेमात बुडून गेले होते. मी सगळं काही मन आणि डोक्यातून काढून टाकले आणि फक्त अंकुरच्या मजबूत मिठीत समरसून गेले.
सकाळी माझी जाग दरवाजावर जोराने होणाऱ्या ठोक्यांमुळे आली. मी घाबरून उठले आणि अंकुरही उठून बसला होता. मी पटकन माझा सूट घालून दरवाजा उघडला आणि समोर वैशालीला पाहून माझ्या अंगावर काटा आला. वैशालीचा चेहरा रागाने लाल झाला होता. अंकुरही तिच्या आहटीने लवकर उठून दरवाजावर आला. वैशालीची नजर आमच्यावर होती. तिच्या डोळ्यात रागासह जळणारी भावना स्पष्ट दिसत होती. अंकुरही तिच्या आवाजाने पटकन उठून दरवाजाजवळ आला होता. वैशालीची नजर आमच्यावर रोखली होती. तिच्या डोळ्यात रागासह अश्रूही स्पष्ट दिसत होते. अंकुरने त्या क्षणी शर्ट घातलेला नव्हता आणि माझ्या अस्ताव्यस्त अवस्थेचा अंदाजही वैशालीला आला होता. तिच्या नजरा माझ्यावर अशा खिळल्या होत्या की मला जमिनीत गाडून जावंसं वाटत होते. अंकुरने वैशालीच्या तीव्र नजरा जाणवल्या आणि सोफ्यावर ठेवलेला त्याचा शर्ट उचलून पटकन घालू लागला. मला मनात एक विचित्र ओझे जाणवत होते. काल रात्री जे काही माझ्या आणि अंकुरच्या दरम्यान घडले ते काही नवीन नव्हते, पण तरीही मला बरं वाटत नव्हते. शेवटी अंकुर वैशालीचा पती होता आणि कोणत्याही पत्नीला आपल्या पतीचे विभाजन नको असते. वैशालीने माझ्याकडे पुढे येऊन माझा हात घट्ट पकडला आणि जोराने वळवताना म्हणाली, केलीस ना तुझी मनमानी? माझा नवरा माझ्यापासून हिसकावून घेतलास. मी पूर्ण रात्र रडत होते, विचार करत की आज रात्री तू अंकुरच्या बाहुपाशात असशील. तिच्या बोलण्याने माझे मन चिरले, पण माझ्याकडे काही बोलण्यासारखे नव्हते. मी वैशालीकडे हरलेल्या नजरेने पाहत होते. ही तीच वैशाली होती जी नेहमी अंकुरशी वाद घालत असे, टोमणे मारत असे, पण आज तिला अंकुरसाठी इतकं प्रेम का वाटत होतं हे माझ्या आकलनापलीकडचे होते. वैशालीने अजूनही माझा हात सोडला नव्हता, तर त्याला आणखी जोराने मुरडत होती. मी मदतीसाठी अंकुरकडे पाहिले, पण तो बेपरवाईने त्याचे शर्टचे बटन लावत होता आणि नंतर बाथरूममध्ये निघून गेला. याचा अर्थ अंकुर फक्त बंद खोलीतच माझ्यावर प्रेम दाखवायचा. बाहेर त्याच्यासाठी मी काहीही नव्हते. कदाचित हेच खरं होतं. त्याला फक्त मूल हवे होते. मुलासाठी तो माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचा आणि मग त्यानंतर त्याचे माझ्याशी काय घेणे देणे होते. वैशालीने माझा हात पकडून मला किचनकडे ओढले आणि धक्का देत म्हणाली, तुझी जागा या घरात इथेच आहे. नाश्ता तयार कर, मग संपूर्ण घराची साफसफाई कर, समजलीस? मी स्वतःला सावरत म्हणाले, ताई मी आंघोळ करून घेते, मग सगळी कामं करते. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण मी शांतपणे काम करायला सुरुवात केली. हा माझ्या लग्नाचा पहिला दिवस होता. रात्री अंकुरच्या मिठीत मला थोडा दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा माझे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. दिवस असेच पुढे जात राहिले. दिवसा अंकुर माझी अजिबात काळजी घेत नव्हता, पण रात्र झाली की तो माझ्याजवळ यायचा. मला आपल्या मिठीत घेऊन प्रेम दाखवायचा आणि माझ्याशी नाते जोडायचा. नाते जोडल्यानंतरही तो मला आपल्या मिठीतून सुटू देत नसे आणि आपल्या बाहुपाशात घेऊन झोपायचा. अंकुरच्या या दुहेरी वागणुकीने मी चकित होते. दिवसा माझ्यासाठी घरात कोणीच चांगले नव्हते, फक्त अंकुरची आजी सोडून. ती माझी खूप काळजी घेत होती. अंकुरही माझी काळजी घेत होता, पण त्याची काळजी घेण्याचा मार्ग वेगळा होता. जेव्हा आपण सगळे जेवणाच्या टेबलवर असायचो तेव्हा मला सर्वांच्या राग आणि तिरस्काराने भरलेल्या नजरेचा सामना करावा लागत होता. पण अंकुर मात्र बोलण्यात सर्वांचे लक्ष माझ्याकडून हटवून घेत असे आणि माझ्या प्लेटमध्ये चुपचाप अन्न वाढत असे. तो लपून छपून एखादी गोष्ट माझ्या हातात आणून देत असे, पण जेव्हा अंकुर मला काही आणून देत असे थोड्याच वेळात वैशाली येऊन ती वस्तू माझ्यापासून हिसकावून नेत असे. आमच्या लग्नाला 1 महिना झाला होता आणि या 1 महिन्यात मी फक्त 2 जोड कपडे रिपीट करत होते. एके दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत होते, तेव्हा अंकुर पाणी प्यायला तिथे आला. त्यावेळी मी गरमीमुळे माझी ओढणी काढून हँगरवर टांगली होती. माझ्या खांद्यावरून माझा कुर्ता फाटला होता आणि कदाचित अंकुरने हे पाहिले असावे. त्याने रागाने माझा हात पकडला आणि म्हणाला, तू आता या घरची सून आहेस, माझी पत्नी आहेस. हे काय फाटके कपडे घालून फिरतेस? आणि जे काही तुला नवीन कपडे आणि सामान आणून देतो ते कुठे आहे? मी नजर खाली घालून हळू आवाजात म्हटले, ते सर्व वैशाली माझ्याकडून हिसकावून घेते. हे ऐकून तो रागात मला स्वयंपाकघरातच सोडून निघून गेला. थोड्या वेळाने वैशाली सर्व सामान माझ्या खोलीत फेकून गेली. अंकुरने पुन्हा सांगितले, एक चांगली साडी काढ आणि तयार हो. गेल्या 8-10 दिवसात अंकुर माझ्याजवळ आला नव्हता. वैशाली नेहमी त्याच्याबरोबर चिटकून राहायची, पण आज अंकुरच्या नजरेत काही वेगळेच दिसत होते. तो माझ्याजवळ आला, माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला, ही लाल रंगाची साडी नेसून तयार हो. आज रात्री मी तुझ्याजवळ येईन. माझ्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली आणि माझ्या हृदयाचे ठोके वेगाने धडकू लागले. मी माझ्या स्थितीवर स्वतःच आश्चर्यचकित झाले. कधीपासून मी अंकुरच्या स्वप्नांमध्ये रमू लागले होते. कधीपासून त्याच्या सहवासाची ओढ लागली होती. मला स्वतःलाही याची जाणीव झाली नव्हती. मी मोठ्या मनाने तयार होऊन त्याची वाट पाहत होते. खोलीत इकडे तिकडे फिरत प्रत्येक क्षण अंकुरच्या येण्याची वाट पाहत होते. पण माझे मन काहीसे जडजड वाटत होते. असे वाटत होते की मला आता चक्कर येईल आणि मी पडेन. तरीसुद्धा अंकुरच्या येण्याच्या आनंदाने मला सर्व काही विसरायला लावले होते. त्याचवेळी दारावर आवाज आला आणि अंकुर खोलीत आला.
माझे हृदय जोरात धडधडले आणि त्याच्या स्मित हास्याने माझी सगळी बेचैनी जणू हवेत विरली. मी ठरवले होते की आज त्याला नक्की विचारेन की तो सर्वांसमोर मला दुर्लक्ष का करतो आणि एकांतात इतका प्रेम का दाखवतो. शेवटी असे का? पण त्याआधीच अचानक मला खोली फिरताना वाटले. मला वाटले की मी आता पडणार आहे आणि त्याच वेळी अंकुरने पटकन येऊन मला आपल्या बाहुपाशात घट्ट पकडले. मी पूर्णपणे त्याच्या बाहुपाशात कोसळले. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला हॉस्पिटलच्या बेडवर पाहिले. अंकुर माझ्यासमोर उभा होता. डॉक्टरशी काहीतरी बोलत होता. जसेच त्याने मला शुद्धीत पाहिले त्याच्या चेहऱ्यावर एक मृदू हसू फुलले. डॉक्टर रूममधून निघून गेल्या आणि अंकुर ताबडतोब माझ्याजवळ आला. बैचैन होऊन माझ्या हातांना प्रेम करत त्याने सांगितले, माहिती आहे का गौरी? त्याने माझ्या पोटावर हात ठेवत म्हटले, आज तू मला खूप मोठी खुशखबर दिली आहेस. तू आई होणार आहेस आणि मी बाबा. किती सुखद अनुभव आहे हे. मी तुला माझा आनंद शब्दात सांगू शकत नाही. पण त्याच्या आनंदात मी आनंदी होऊ शकले नाही. माझ्या मनात एक विचित्र दुःख दाटले. आई होण्याचा अनुभव खूप आनंददायी असतो, खूप नवा, खूप अनोखा. प्रत्येक स्त्रीला हा अनुभव घ्यायचा असतो. पण मी आनंदी नव्हते, कारण बाळाचा जन्म होताच अंकुर आपले बाळ घेऊन मला आपल्या आयुष्यातून कायमचे बाहेर काढेल, असेच त्याने लग्नाआधी सांगितले होते. त्याला फक्त एक बाळ हवा होता, प्रेम नाही. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण आता तर मी त्याच्यावर प्रेम करायला लागले होते. त्याला गमवायचे नव्हते. त्याने माझ्याकडे पाहिले आणि बैचैन होऊन विचारले, काय झाले गौरी? एवढी मोठी खुशखबर आहे, तरी तू आनंदी का नाहीस? मी माझ्या डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाले, नाही अंकुर, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. यानंतर अंकुरने माझी खूप काळजी घेण्यास सुरुवात केली. त्याने घरात सर्वांना साफ सांगितले की मला कोणतीही समस्या किंवा त्रास होऊ नये. आजी तर आनंदाने फुलून गेल्या होत्या. जणू त्यांना आता आपल्या गोदीत आपल्या नातवाला खेळवण्याची आतुरता होती. पण माझी उदासी वाढतच जात होती. मला अंकुरपासून दूर जाण्याचा विचार तोडून काढत होता. असंच करत करत माझ्या गर्भधारणेला 8 महिने झाले होते. एक दिवस जेव्हा सकाळी मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि जिन्याने खाली उतरते झाले, अचानक माझा पाय फसला आणि मी जिन्यावरून पडले. माझ्या गळ्यातून एक वेदनादायक किंकाळी बाहेर पडली. संपूर्ण घर माझ्या चारही बाजूंनी गोळा झाले. अंकुर धावत माझ्याजवळ आला आणि माझी स्थिती पाहून तो घाबरला. पोटात उठणाऱ्या वेदनांच्या लाटा मला बऱ्याच तऱ्हेने जखडून ठेवत होत्या. अंकुरने झटपट मला उचलले आणि रुग्णालयाच्या दिशेने धावला. रस्त्यात मी वेदनेने किंचाळत होते. पण इस्पितळात पोहोचल्यावर डॉक्टरांचा शब्द माझ्या हृदयाला भेदून गेला. डॉक्टर म्हणाले, मिस्टर अंकुर, आपल्या पत्नीची स्थिती खूप नाजूक आहे. आपण किंवा तर बाळ वाचवू शकतो किंवा आपली पत्नी. माझा मेंदू अंधारात बुडायला लागला. मला खात्री होती की अंकुर बाळच निवडेल. त्याला फक्त बाळ हवं होतं. पण जेव्हा मला समज आली तेव्हा मी माझ्या पोटावर हात ठेवला. माझे बाळ आता नव्हते. मी ढासळले होते. पण अचानक अंकुरचा आवाज कानात पडला, गौरी कशी आहेस? मी वर पाहिले. अंकुर माझ्याजवळ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि दुःखाची गडद रेषा होती. मी कापत्या आवाजात विचारले, अंकुर, आपले बाळ कुठे आहे? अंकुरच्या डोळ्यातून अश्रू पडले. त्याने हळूच सांगितले, गौरी, आपण आपले बाळ गमावले. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. पण डॉक्टर तर म्हणाले होते की बाळ वाचवता येईल. अंकुरने माझे हात पकडून सांगितले, हो, पण त्याच्या बदल्यात तुझे जीवन गेले असते. मी डॉक्टरांना सांगितले की माझ्या पत्नीचे जीवन वाचवा. बाळ पुन्हा होईल. हे ऐकून माझे हृदय धडधडायला लागले. अंकुर कदाचित मला प्रेम करत होता का? माझ्या हृदयात आनंदाची एक लाट आली. पण नंतर आपले गमावलेले बाळ आठवून मी पुन्हा रडू लागले. जरी मी सुरुवातीला बाळाच्या येण्याबद्दल खुश नव्हते, तरी आता ते माझे बाळ होते, माझे रक्त. मी त्याला 8 महिने माझ्या पोटात पाळले होते. अंकुरने मला दिलासा दिला, पण तो घरी पोहोचल्यावर त्याने एक मोठा वाद घातला. घरात सर्वजण उभे होते आणि अंकुर रागात ओरडत होता. पायऱ्यांवर तेल कोण पाडले? त्याच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यावर तो थेट वैशालीकडे वळला. त्याने वैशालीचा हात पकडून सांगितले, सांग, पायऱ्यांवर तेल तू पाडले होतेस ना? खोटं सांगू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही. अंकुरच्या रागाने वैशाली जरा खाली वाकली होती. वैशालीच्या शांततेने सर्व उत्तर दिले होते. अंकुरने तिला एक झटका देऊन स्वतःपासून दूर ढकलले आणि सांगितले, माझ्या माहितीनुसार तू खूप नीच झाली होतीस. पण एवढे की कोणाचे प्राण घेण्याचा प्रयत्न करशील असा मी कधीच विचार केला नव्हता. आजपासून तुझे आणि माझे नाते कायमचे संपले. आत्ताच या घरातून बाहेर जा. त्या दिवशी अंकुरने वैशालीला कायमचे आपल्या आयुष्यातून बाहेर काढले आणि काहीच दिवसात घटस्फोटाचे कागद तयार करून वैशालीला त्याच्या जीवनातून पूर्णपणे वगळले. माझी तब्येत अजून थोडी खराब होती. खूपच कमकुवत होते. अंकुर माझी खूप काळजी घेत होता. तो रोज माझ्याकडे येत होता, औषध देत होता आणि माझा हात धरत होता. मी त्याला विचारले, अंकुर, तू माझ्याशी केवळ बाळासाठी लग्न केले होते, मग तू मला का वाचवले? का तू आपल्या पहिल्या आणि घराच्या पारंपरिक मुलीला घरातून बाहेर काढले?
अंकुरने खोल श्वास घेत सांगितले. गौरी, फक्त घराणे उंच असले तरी काही फरक पडत नाही. संस्कारही उंच असले पाहिजे. तुला काय वाटतं, वैशाली माझी आवडती पत्नी होती? अजिबात नाही. ती तर माझ्यावर एक ओझे होती. जबरदस्ती मला लादली गेली होती. वैशाली दुसऱ्या गावातील जमीनदाराची मुलगी होती. त्यांचेही चांगले घराणे होते, पण आमच्यापेक्षा जास्त नाही. मी कधीकधी वैशालीच्या वडिलांशी भेटायला जात होतो, कारण आमचे आणि वैशालीच्या वडिलांचे काही जमिनींचे व्यवहार होते. तिथेच माझी भेट वैशालीशी झाली. ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती, पण मला तिच्यामध्ये काहीही आवडत नव्हते. एक दिवस काही महत्त्वाचे कागद होते, जे वैशालीच्या वडिलांकडून साईन करून घ्यायचे होते. म्हणून मी त्या कागदांसह वैशालीच्या घरी गेलो होतो, पण तिथे कोणीच नव्हते. नोकराणीने मला सांगितले, आपण छोट्या मालकीणच्या खोलीत जा, ती तुम्हाला बोलावते आहे. मला काहीतरी विचित्र वाटले, पण जमिनीच्या कागदांवर साईन करून घेणे महत्त्वाचे होते. म्हणून मी कागद घेतले आणि वैशालीच्या खोलीत गेलो. आत गेल्यावर मी हैराण होऊन गेलो. वैशाली त्यावेळी अंघोळ केल्यानंतर फक्त टॉवेलमध्ये गुंडाळून उभी होती. मी लगेच वळून बाहेर जाण्याचा विचार केला, पण वैशालीने सांगितले, थांबा अंकुर. ती माझ्यासमोर उभी राहिली आणि दरवाजा आतून बंद केला. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आणि ती हळूहळू माझ्या जवळ येऊ लागली. ती म्हणाली, अंकुर, माझ्या दूर जाऊ नकोस. मी कधीपासून तुझ्यासाठी तडपते आहे. आज जर ही संधी मिळाली आहे, हिला हातातून जाऊ देऊ नको. ती माझ्या जवळ येत होती आणि मी तिला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होतो, पण मी एक माणूस होतो. तिच्या सुंदरतेसमोर आणि तरुणपणासमोर मी कमजोर पडलो आणि आम्ही दोघे एकमेकांमध्ये हरवून गेलो. अचानक दरवाजावर ठोके मारण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही दोघेही घाबरलो. मला कळत नव्हते की काय करावं. वैशालीने त्वरित कपडे घालून दरवाजाच्या दिशेने जात होती. मी तिचा हात पकडून सांगितले, तू काय करतेस? दरवाजा उघडला तर आपली बदनामी होईल. ती हसली आणि म्हणाली, हेच तर मला हवं आहे. तिने दरवाजा उघडला आणि समोर तिचे वडील प्रमोद चौधरी उभे होते. वैशाली रडत त्यांच्या गळ्यात पडली आणि एक खोटी कथा तयार करून सांगू लागली. तिच्या वडिलांनी त्वरित पंचायत बोलावली आणि पंचायतच्या निर्णयानुसार माझे आणि वैशालीचे लग्न झाले. पण माझ्या हृदयात वैशालीसाठी तिरस्कार वाढला होता. मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. आणि जेव्हा मी तिच्या जवळ नाही जात होतो, तेव्हा ती माझ्या पुरुषत्वावर प्रश्न उपस्थित करत होती. अखेर एक दिवस रागाच्या भरात मी तिला माझे पुरुषत्व दाखवले. त्या दिवशी मी माझा सर्व राग तिच्यावर काढून घेतला होता. माझ्या आजीला माझ्या बाळाची इच्छाशक्ती होती, पण मला वैशालीपासून काहीही बाळ नको होते. ती एक चापलूस आणि नीच स्त्री होती आणि मला नको वाटत होते की तिचे संस्कार माझ्या बाळात येवोत. मग जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा तुझ्या निरागसतेतून माझे हृदय हलले. मी तुला पहिल्या नजरेतच प्रेम करायला लागलो होतो आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले. आता हे विचार सोडून दे की मी तुझ्याशी फक्त बाळासाठी लग्न केले होते. मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो. आणि जेव्हा वैशालीने माझ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझा राग आकाशाला भिडला. मी तिला कायमची आपल्या जीवनातून बाहेर काढले. अंकुरचे शब्द ऐकून माझे हृदय शांत झाले. आता तो फक्त माझा होता. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवले आणि त्याने माझ्या केसांना हळूच हसत प्रेमाने अनुभव दिला. त्याने माझ्या कपाळावर चुंबन घेत, आता आराम कर, तुला विश्रांतीची आवश्यकता आहे, असं सांगितलं. दिवस जात गेले आणि माझ्या जीवनात हळूहळू शांतता आली. अंकुरच्या प्रेमाने मला पुन्हा जगण्याची शक्ती दिली. मी आनंदी होऊ लागले. घरातील लोकही आता मला प्रेम करू लागले होते. त्यांनी मला या घराची सून म्हणून स्वीकारले होते. घरातील लोकांचं प्रेम आणि अंकुरची साथ मला आयुष्य बदलण्याची शक्ती देत होती. अंकुरला वाटत होते की वैशाली पंचायतमध्ये जाऊन तिच्यासाठी न्याय मागेल, पण तिने असे काही केले नाही. ती तिच्या हक्कासाठी एक नवीन शिकार शोधू लागली होती आणि आम्ही सर्वांनी तिला विसरून दिले. हळूहळू मी माझे प्रेम आणि सत्याच्या आधारे घरच्यांचा विश्वास जिंकला. त्याच वर्षी मी एक गोलमटोल गोळ बाळाला जन्म दिला, ज्यामुळे आमचे कुटुंब पूर्ण झाले. आता मी पूर्णपणे खुश होते, कारण मला या घरात सून म्हणून मान मिळाला होता. त्याचबरोबर अंकुरच्या हृदयावर मी राज्य करत होते. तो मला सर्व प्रकारे पत्नीचा मान आणि आदर देत होता आणि मी त्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती बनले होते. आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.